आज आपण पाहणार आहोत C++ मधील इनहेरिटन्सचे 5 टाइप्स आहेत. त्यामधला आपण पहिला टाइप आज पाहूया. पहिला कुठला आहे? सिंगल इनहेरिटन्सची डेफिनेशन आहे a derived class with only one base class is called as a single inheritance. म्हणजे एक हा डिराइव्ड क्लास आहे आणि एक हा बेस क्लास आहे. मग डिराइव्ड क्लास आपण एका बेस क्लासपासून आपण क्रिएट करू शकतो. म्हणजे त्याची आपण डायग्राम आता हा ए क्लास हा बेस क्लास आहे आणि हा बी क्लास हा डिराइव्ड क्लास. मग आपण डिराइव्ड क्लास आपण हा बेस क्लासपासून क्रिएट करतो. मग त्याचा प्रोग्रॅमॅटिकली करूया, कारण आपल्याला प्रोग्राम खूप महत्त्वाचे आहे. तर प्रोग्रॅमॅटिकली पहिल्यांदा आपण हेडर फाईल घेऊया. #include iostream.h #include conio.h. आणि आता आपल्याला इथं एक क्लास घ्यायचा आहे. आता आपल्याला पहिल्यांदा बेस क्लास क्रिएट करायचा. मग आपण कसं करतो, क्लास. आता आपण इथे एक क्लास ए घेतला आहे. ओपन कर्ली ब्रेसेस. इथं आपल्याला ॲक्सेस स्पेसिफायर हा पब्लिक घ्यावा लागेल. पब्लिक घेतल्याला आपल्याला मेंबर फंक्शन घ्यावं लागेल. मग इथं आपण घेतलं वाईड डिस्प्ले आणि इथं आपण फंक्शन साईन दिलं आणि इथं आपण इथं एक मेसेज प्रिंट केला, cout डबल कोट बेस क्लास आणि इथं आपण घेतलं एंडेल घेतला आणि आपण इथं क्लोज केला आणि इथं आपण आता फंक्शन क्लोज केलं, क्लास क्लोज केला. आता आपण दुसरा क्लास की डिराइव्ड क्लास घेतला, तो घेतला आपण बी. आता आपल्याला डिराइव्ड क्लास आपण बेस क्लासपासून डिराइव्ड क्लास क्रिएट करतो. मग आपल्याला इथं बेस क्लास आपल्याला इनहेरिट करावं लागेल. मग आपण इनहेरिट करण्यासाठी आपण पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर आणि क्लासचं नाव ए. आता आपण ओपन कर्ली ब्रेसेस पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर आपण घेतला. इथं आपण मेंबर फंक्शन घेतलं वाईड डिस्प्ले आणि इथं आपण मेसेज दिला cout डबल कोट. इथं आपण दिला डिराइव्ड क्लास. आपण इथं घेतला डिराइव्ड क्लास. आता आपण इथं आपल्याला एंडेल देण्याची गरज नाही, कारण आपण वर एंडेल घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला खाली एंडेल देण्याची गरज नाही. आता आपण इथं फंक्शन क्लोज केलं. इथं आता आपण क्लास क्लोज केला आणि आता आपण इथं इंट मेन घेतलं. इंट मेन फंक्शन साईन ओपन कर्ली ब्रेसेस CLR आणि इथं आपल्याला क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. आता आपल्याला बी मध्ये एक क्लास आपण बी मध्ये घेतलेला आहे, त्यामुळे सॉरी मित्रांनो तुम्हाला दिसत नसेल. आता इथं आपण CLR SCR घेतलेला आहे आणि इथं आपण बी क्लास घेतला. बीचा आपण ऑब्जेक्ट OBJ घेतला आणि इथं आपण फंक्शन साईन देऊन आता आपल्याला OBJ आणि आपल्याला मेंबर फंक्शन ॲक्सेस करावं लागेल. परत आपण काय घेतलं, डिस्प्ले एक घेतला. आता आपण तर डिस्प्लेवर एक डिस्प्ले घेतले, खाली एक डिस्प्ले. आपल्याला सेम घ्यायचं नाही, आपण इथं काय करू, एक घेऊया, म्हणजे एरर आपल्याला शो होतो. मग आपण जर घेतलं display1 आणि इथं आपण घेतलं फंक्शन साईन.
ओके. फंक्शन सांगितलं आपण इथं घेतला गेट सी एच आणि इथं आपण घेतलं रिटर्न झिरो घेतला आणि आता आपण तो क्लोज केलं. आता आपल्याला आपलं आउटपुट काय येईल, आता आपलं आउटपुट येईल की आपण इथं आउटपुट घेऊया. पहिल्यांदा आपला पहिला क्लास आपला रन होईल. मग तिथे येईल बेस क्लास. ओके. आणि इथे येईल डिराइव्ड क्लास. तर असं आपण एक टाईप आपण कंप्लीट केलेला आहे. आता दुसरा टाईप आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. सर मित्रांनो, तुम्हाला काही जरी अडचण येत असेल, माझा आवाज तुम्हाला जरा थोडा हे वाटायचं, कारण मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा खाली होऊ शकतो, ते तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, भेटूया आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये.